हाय हॅलो नमस्ते. मी स्वाती सांडवरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपल्याला 4 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. आजची आपली रेसिपी खूप भन्नाट आहे. जे आपण बाहेर जाऊन खातो, मुलांनासुद्धा बाहेर नेऊन खायला घालतो, तीच रेसिपी आज आपण घरी बनवणार आहे. तर इथे मी 4 चमचे बेसन पीठ घेतल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि बेसन पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन पिठाची कुठंसुद्धा गाठ राहता कामा नये. आपल्याला छान व्यवस्थित सॉफ्ट बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता मी व्यवस्थित बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण बेसन पीठ मिक्स झालं की साईडला ठेवूया आणि आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची आहे. इथे मी उकडलेले 4 बटाटे घेतलेले आहे आणि पावभाजीच्या मॅशरने आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. अख्खा बटाटा कुठेसुद्धा राहता कामा नये, कारण आपण जी टिक्की बनवणार आहे ती आपली फसेल. कारण बटाटा अख्खा राहिला तर अजिबातसुद्धा टिक्कीला शेप येणार नाही. तर इथे पाहू शकता मी बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. बटाटा मिक्स झाला की आपल्याला काही भाज्या ॲड करायच्या आहेत. तर इथे मी अर्धी वाटी फ्रेंच बी वापरलेली आहे. अर्धी वाटी इथे मी मॅप्कोचा वाटाणा वापरलेला आहे. तुम्ही छान बाजारातनं फ्रेश मटार वापरला तरी काहीसुद्धा हरकत नाही. माझ्याकडे अवेलेबल मॅप्कोचा वाटाणा होता, तो मी वापरलेला आहे. वाटाणा घातल्यानंतर आपल्याला अर्धी वाटी गाजर घालायचं आहे. मी गाजर एकदम बारीक कट करून घेतलं होतं. गाजर घेतल्यानंतर आपल्याला कॉर्न घालायचे आहेत. इथे मी पाण्यामध्ये आधी कॉर्न उकळून घेतले होते आणि मग सुरीने बारीक कट केले. कॉर्न घातल्यानंतर एक मोठा कांदा बारीक कट करून घालायचा आहे. कांदा घातल्यानंतर आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि आपल्याला चिली फ्लेक्स घालायचं, ॲरोगॅन घालायचं आणि चाट मसाला घालायचा. चाट मसाला घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे, 1 चमचा धना पावडर घालायची आहे. आणि महत्त्वाचा जिन्नसमध्ये जाणार आहे आपला, तो म्हणजे 1 वाटी आपल्याला पोहे घालायचे आहेत. इथे मी पोहे व्यवस्थित चाळून घेतले आहे. पोहे घातल्यानंतर आपण जे बेसन पीठ मिक्स केलं होतं ते आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे. बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण इथे पोहे न भिजवता वापर केलेला आहे. पोहे इथे मी भिजवलेले नव्हते आणि बटाटा कसा थोडंसं पाणी सोडतो बटाटा, त्यामुळे पोहे आपले व्यवस्थित बटाट्यात मॅश करून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. आपण नेहमी बाहेर जातो आणि मुलांना खायला घालतो. तर जर आपण मुलांना घरी करून ही रेसिपी खायला घातली तर मुलंसुद्धा खुश आणि आपणसुद्धा खुश. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहिला की आपल्यालासुद्धा खूप बरं वाटतं. तर इथे पाहू शकता तुम्ही मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. आणि मी म्हणते म्हणून ही रेसिपी नक्की एकदा घरी करा आणि मुलांना खायला घाला. तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. तर मिक्स केल्यानंतर इथे मी एक मोठा गोळा घेतलेला आहे. आपण कटलेट वगैरे करतो त्याला आपण छोटा गोळा वापरतो, तर आपल्याला इथे थोडासा मोठा वापरायचा आहे आणि आपल्याला त्याची टिक्की करून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. आपल्याला टिक्की खूप पातळ नाही करायची, थोडीशी जाडसर ठेवायची आहे. तर इथे मी दाखवते तुम्हाला अगदी व्यवस्थित आपल्याला गोल शेपमध्ये टिक्की करायची आहे. तर मी तुम्हाला आजची रेसिपी दाखवते बर्गर. अगदी झटपट होतो आणि अगदी खायलासुद्धा खूप छान लागतो. आणि घरी आपण घरच्या घरी करून मुलांना खायला घातला तर आपलं तेवढंच पौष्टिक होतं. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरीच करून खावा. तरी ते मी 2 तुम्हाला टिक्क्या करून दाखवलेल्या आहेत. अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. तर इथे मी तुम्हाला 2 टिक्क्या करून दाखवलेल्या आहे. तर इथे मी 4 ब्रेड क्रम करून घेतले होते. आपल्याला टिक्की व्यवस्थित त्याच्यामध्ये घोळून घ्यायची आहे. आपल्याला ब्रेड क्रम व्यवस्थित टिक्कीला लागला पाहिजे. तर इथे पाहू शकता मी व्यवस्थित असं त्याला हळूवार आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. तर इथे मी 1 टिक्की करून घेतलेली आहे ब्रेड क्रममध्ये. तर आपल्याला दुसरीसुद्धा व्यवस्थित करून घ्यायची आहे. तर इथे मी दुसरीसुद्धा व्यवस्थित करून घेते. तर आपल्या दोन्हीसुद्धा टिक्क्या करून झालेल्या आहे.
तर एका साईडला इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तर तेलामध्ये आपल्याला टिक्की सोडायची आहे. तर टिक्की सोडताना थोडीशी हळू सोडायची, कारण तेल हातावर येण्याची शक्यता असते. तरी ते पाहू शकता मी तेलामध्ये टिक्की सोडलेली आहे. तर आपल्याला दोन्हीसुद्धा सोडायचे आहे आणि थोडंसं आपल्याला झाऱ्याने त्याच्यावरती तेल सारायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा. आणि आपल्याला टिक्कीला लगेचसुद्धा चमचा लावायचा नाही. तर मी खूप अगदी बारीक गॅसवर 5 मिनटं झाल्यानंतर आपल्याला टिक्की पलटायची आहे आणि तसंच मी झाऱ्याने वरतून थोडंसं तेल त्याच्यावर सारत राहिले आहे. तर आपल्याला पाहू शकतो तुम्हाला खाली रंग छान आलेला आहे टिक्कीला. तर आपण पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडने आपल्याला खरपूस अशी टिक्की छान क्रिस्पी तळून घ्यायची आहे. तुम्ही ही रेसिपी अगदी आपण मुलांच्या बड्डेसाठी काय काय करायचं म्हणून नेहमी प्रयत्न करतो की काय करायचं, मग आपण बाहेरनं काहीतरी आणतो आणि मुलांचा बड्डे साजरा करतो. तर असं न करता तुम्ही ही रेसिपी नक्की मुलांसाठी करा. अगदी झटपट होते, फारसा काही वेळ लागत नाही या रेसिपीला. तर पाहू शकता तुम्ही ते टिक्की छान आपली क्रिस्पी तळून झालेली आहे. तर इथे मी बर्गरचा पाव घेतलेला आहे. तर आपल्याला बर्गरचा पाव मधनं कट करायचा आणि तव्यावर आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे. अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला पाव गरम करून घ्यायचा आहे. पाव गरम झाला की आपल्याला बर्गरचा सॉस घालायचा आहे आणि आपल्याला कांदा, टोमॅटो, तुमच्याकडे काकडी वगैरे असेल किंवा कोबी असेल तोसुद्धा तुम्ही घालू शकता. तर इथे मी कांदा आणि टोमॅटोचा वापर केलेला आहे. कांदा आणि टोमॅटो घातल्यानंतर आपण जी टिक्की केली होती तुम्हाला मी दाखवते, खूप छान अशी क्रिस्पी झालेली आहे. तुम्ही तशीसुद्धा खाऊ शकता, अगदी भन्नाट लागते. आणि आपल्याला बर्गरवर ठेवून व्यवस्थित दुसरासुद्धा पाव लावायचा आहे. आणि पाहू शकता तुम्ही आपला घरच्या घरी बर्गर तयार झालेला आहे. मी केला होता, माझ्या मुलाला तर फार आवडला. तुम्हीसुद्धा नक्की करा आणि तुमच्या मुलांना खायला घाला. अगदी झटपट होतो, फारसा वेळसुद्धा लागत नाही. तर आपला घरच्या घरी बर्गर तयार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यावर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.